आपल्या जागेवर उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला प्रार्थना करूया. प्रेमळ देव बापा, तुला सर्व गौरव सन्मान देत आम्ही तुझ्या समोर येतो प्रभू. आभार मानतो तुझ्या सर्व दयेकरिता, तुझ्या कृपेकरिता. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, संरक्षण केलंस, आमची काळजी तू घेतली प्रभू. याकरिता आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व दयेसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आज तुझ्या समोर आम्ही येत असताना आमची प्रार्थना आहे प्रभू, आमच्यावर दया कर, आमच्या अपराधांची, आमच्या चुकांची आम्हाला क्षमा कर, आम्हाला धू शुद्ध कर आणि पवित्र देव बापा, पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्याकरिता तुझं सहाय्य तू पुरव. होय प्रेमळ देव बापा, आमच्याकरिता पवित्र देव बापा ही भक्ती तू आशीर्वादित कर. आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये असू दे. तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हा प्रत्येकाला तुझं संरक्षण तू पुरव आणि प्रभू देव बापा तुझं गौरव तू करून घ्याची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये देत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. उपासना संगीतामधून 311 नंबरचं गीत आपण गाऊया. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार. 311 नंबरचं गीत आहे अनुभूती भक्ती स्वर्गाचेच द्वार. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार, स्वर्गाचेच दार. परम सुंदर प्रार्थना है, प्रार्थना है, प्रार्थना
अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार आहा प्रार्थना हे पवित्र मंदिर पवित्र मंदिर आहा प्रार्थना हे पवित्र मंदिर पवित्र मंदिर येथे परात्पर भक्तांचवे 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 अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार स्वर्ग पृथ्वीमध्ये उभारिला जिना उभारिला जिना स्वर्ग पृथ्वीमध्ये उभारिला जिना उभारिला जिना तयाचे प्रार्थना नाम साजे नाम साजे नाम साजे अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार प्रार्थना पित्याची मांडीच केवळ मांडीच केवळ प्रार्थना पित्याची मांडीच केवळ मांडीच केवळ चढेवर बाळ लाडी वाडे लाडी वाडे लाडी वाडे अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश आत्म्याचा प्रकाश प्रेमाचा वर्षाव आत्म्याचा प्रकाश आत्म्याचा प्रकाश आसवे साहस प्रार्थना हे प्रार्थना हे प्रार्थना हे अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार ख्रिस्त शिष्य म्हणे ख्रिस्ता संगे जाणे ख्रिस्ता संगे जाणे ख्रिस्त शिष्य म्हणे ख्रिस्ता संगे जाणे ख्रिस्ता संगे जाणे देवालिंगाने प्रार्थना हे प्रार्थना हे प्रार्थना हे अनुभूती भक्ती स्वर्गाचेच दार स्वर्गाचेच दार पवित्र शास्त्रामधून यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 67 Psalm 67. स्तोत्र संहिता 67 ज्यामध्ये देवाचे उपकार स्मरण करण्याचा राष्ट्रांना स्तोत्रकर्ता जणू काही आदेश देतो. सर्व राष्ट्रांनी परमेश्वराचं उपकार स्मरण करावं याकरिता स्तोत्रकर्ता यामध्ये उत्तेजन देत असं म्हणतो, देवाने आमच्यावर दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा. त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा.
तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत, राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत, कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत, सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत. भूमीने आपला उपज दिला आहे. देव आमचा देव आम्हाला आशीर्वाद देव. देव आम्हाला आशीर्वाद देव व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत. परमेश्वर देवबाप, ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. स्तोत्र करता जेव्हा सर्व राष्ट्रांनी परमेश्वराचं उपकार स्मरण करावं म्हणून सांगतो, ते याकरिता परमेश्वर देव हा सार्वभौम परमेश्वर आहे, ज्याने अखिल सृष्टी निर्माण केलेली आहे आणि पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र यावर परमेश्वराचा अधिकार आहे. सर्व पृथ्वीवर जी सर्व देश आम्ही पाहत आहोत, जी सर्व सत्ता आम्ही पाहत आहोत, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार वर्ग आम्ही पाहत आहोत, वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळी नियमावली आम्ही पाहत आहोत, परंतु या सर्वांच्या वर परमेश्वर देवाला देखील आम्ही पाहतो. आणि हा परमेश्वर देव अधिकारी नेमणारा परमेश्वर आहे. त्याच्या अधिकारामध्ये सर्व गोष्टी, त्याच्या नियंत्रणामध्ये सर्व गोष्टी आहेत. आणि म्हणून हा परमेश्वर देव जो राष्ट्रांचा न्याय सरळपणे करतो, हा परमेश्वर देव जो राष्ट्रांना मार्ग दाखवतो. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की सर्व राष्ट्रांनी परमेश्वराचं उपकार स्मरण करावं. एक महत्त्वाचा भाग या स्तोत्रामध्ये आणखीन आहे. कदाचित सर्व राष्ट्रे आज जिवंत देवाला ओळखत नसतील. आम्हाला माहिती आहे की बोटावर मोजण्यासारखे लोक जर आम्ही आमच्या अकोल्यापुरती जर विचार केला तर थोडके लोक आहेत की ज्यांना जिवंत देवाची ओळख आहे. कदाचित राष्ट्रांना देवाच्या न्यायपणाचा अनुभव नसेल, त्याच्या सरळपणाचा अनुभव नसेल, परंतु देवाचे लोक जे आहेत, तुम्ही आणि मी जे आहोत, त्या आपण आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो की देवाने आमच्यावर दया करावी, आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा. का बरं परमेश्वर देवाने असं करायचं? त्याचं उत्तर तो देतो, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे. देवाने मला आशीर्वादित करावं, देवाने माझ्यावर दया करावी आणि ते इतरांनी पाहून त्यांनीही परमेश्वराचं भय बाळगावं, त्यांनीही परमेश्वराकडे आकर्षित व्हावं, त्यांनीही या परमेश्वराकडून मिळणाऱ्या तारणाचा अनुभव घ्यावा. आणि म्हणून स्तोत्राचा शेवट करत असताना देखील स्तोत्रकर्ता परत म्हणतो की देवाने आम्हाला आशीर्वाद दे व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरो. देवाने मला आशीर्वादित करायचं आणि पृथ्वीच्या सीमांनी परमेश्वराचं भय धरायचं. कारण जोपर्यंत मी परमेश्वराचं भय धरत नाही तोपर्यंत मी आशीर्वादित होत नाही. जोपर्यंत लोक माझ्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद पाहत नाहीत, जोपर्यंत लोक माझ्या जीवनामध्ये परमेश्वराची अद्भुत कृत्ये पाहत नाहीत, तोपर्यंत ते परमेश्वराकडं आकर्षित होत नाहीत. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी जेव्हा परमेश्वराकडून अपेक्षा करतो, त्याच वेळेस परमेश्वर देव देखील आमच्याकडून अपेक्षा करतो. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवावी. आमच्या प्रार्थनेची उत्तरं, आम्हास आरोग्य, आम्हास आशीर्वाद, या सर्व गोष्टींच्या द्वारे इतरांनाही परमेश्वराची ओळख व्हावी, याकरिता आम्हाला या प्रकारे आपल्या प्रार्थना परमेश्वराला सादर करायच्या आहे. स्तुतीचा यज्ञ आपण सादर करूया. क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून परमेश्वर देव बापाची आराधना यावेळेस करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. परमेश्वराच्या गौरवासाठी आपण काही गीते गाऊया.
उपासना संगीत 283 नंबरचं गीत हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. उपासना संगीत 283 नंबरचं गीत. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो हो मला येशू तारितो. येशू तारितो हो मला येशू तारितो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो. प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो. प्रेमानेच लहान थोडा तो लावितो. प्रेमानेच लहान थोडा तो लावितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रिय वाटतो ओ येशू प्रिय वाटतो. प्रिय वाटतो ओ येशू प्रिय वाटतो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. त्याचप्रमाणे उपासना संगीत 524 नंबरचं गीत आहे त्वत्पद छंद निरंतर राहो. उपासना संगीत 524 नंबरचं गीत. त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रेम मनातून वाहो. तव इच्छा ती माझी व्हावी हेच मनाला भावो. हेच मनाला भावो निरंतर. प्रेम मनातून वाहो. त्वत्पद
मनातून वाहो. निंदो वंदो कोणी मन हे प्रेम भरे ते साहो. प्रेम भरे ते साहो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो. 2 दिवसांची यात्रा येथील दिव्यपदी मन राहो. दिव्यपदी मन राहो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो. प्रेम तुझ्यावर प्रेम जगावर हाच मनोमन लावो. हाच मनोमन लावो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो. तव वचनी रती सतत राहो मन येशूचे हो. मन येशूचे हो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो. सुचोतन मला हजार नावे मन बापा तुझ बाहो. मन बापा तुझ बाहो निरंतर प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो प्रेम मनातून वाहो. त्याचप्रमाणे हिंदी पुस्तकातील गीत आहे बोलो जय मिलकर जय. आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे. बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. तेरे प्रेम की यही रीत मन में भर दे अपनी प्रीत. तेरे प्रेम की यही रीत मन में भर दे अपनी प्रीत. तेरे प्रेम के गाएगी हालेलुया. तेरे प्रेम के गाएगी. बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय. बोलो जय मिलकर जय बोलो जय यीशु की जय. बोलो जय जय जय. क्रूस पर अपना खून बहाया मुझ पापी को दी शिफा. क्रूस पर अपना खून बहाया मुझ पापी को दी शिफा.
मन मेरे तू बोल सदा, हालेलुया मन मेरे तू बोल सदा। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरी कुदरत की आशा, खुद ही दाता खुद ही दाता, तेरी कुदरत की आशा, खुद ही दाता खुद ही दाता। पूरे कर मन के अरमान, पूरे कर मन के अरमान। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे। हिंद में तेरा नाम रहे, हालेलुया हिंद में तेरा नाम रहे। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रार्थनेमध्ये जात असताना येशू बुला रहा हे गीत आपण गाऊया. यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले ले कर, तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले ले कर, तुझे यीशु बुला रहा। यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले ले कर, तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले ले कर, तुझे यीशु बुला रहा। क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर, तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर, तुझे यीशु बुला रहा। चोर आया चोरी करने, घात
आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने। चोर आया चोरी करने, घात हत्या करने। यीशु आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा। यीशु बुला रहा, यीशु बुला रहा। तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। आपण प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्ता देवप्पा, परमेश्वर पित्या, तू आम्हाला रात्रभर तू सांभाळलं परमेश्वर पित्या, आणि परमेश्वर पित्या हा सुंदरचा दिवस तू आमच्यासाठी परमेश्वर पित्या दिला देवप्पा. तुझे आभार मानते देवप्पा, तुझे उपकार स्मरण करते परमेश्वर पित्या की देवप्पा आजच्या दिवशी परमेश्वर पित्या येणारं जे वचन आहे परमेश्वर पित्या ते आमच्यासाठी आशीर्वादित कर परमेश्वर पित्या. देवप्पा तुझे हे लेकरं परमेश्वर पित्या इथे आहेत परमेश्वर पित्या, त्यांचे अंतकरण परमेश्वर पित्या तुझे कठीण करून बसलेलं आहे परमेश्वर पित्या, ते परमेश्वर पित्या अंतकरणाशी तू कार्य कर परमेश्वर पित्या, आणि परमेश्वर पित्या ते शुद्ध कर देवप्पा. देवप्पा तू आम्हाला तू शक्ती तू दे परमेश्वर पित्या, आणि तू आम्हाला तू एकजुटीने परमेश्वर तुझ्या नावाचा गौरव करण्यासाठी तू आम्हाला शक्ती पुरव देवप्पा. देवप्पा इथे बसल्या हरेकावर तुझा तू आशीर्वाद तू पुरव परमेश्वर पित्या. येणारे हे वचन परमेश्वर पित्या आमच्यासाठी आशीर्वादित तू कर देवप्पा. त्या वचन परमेश्वर पित्या फक्त आम्ही ऐकणारे नव्हे तर त्याप्रमाणे चालून परमेश्वर पित्या ग्रहण करणारे असं तू होऊ दे देवप्पा. देवप्पा आणि देवप्पा हे छोटंसं परमेश्वर पित्या आम्ही स्तुतिरूपी अर्पण परमेश्वर पित्या तुला सादर केलेलं आहे देवप्पा, ते परमेश्वर पित्या तू मान्य कर परमेश्वर पित्या. ही लहान विनंती तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. यावेळेस आजच्या संदेशाकडं आपण जाऊया आणि उत्पत्तीचं पुस्तक आपण आपल्या समोर काढूया. उत्पत्तीचं पुस्तक आपण आपल्या समोर काढूया. अध्याय 8. उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 8 आणि यामधून वचन 20 ते 22 पर्यंत मी तुमच्याकरिता वाचत आहे. उत्पत्ती याचा अध्याय 8 आणि त्यामधून वचन 20 पासून 22 पर्यंत. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधिली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही वावयाची राहणार नाहीत. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया आपण. प्रेमळ देवबापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत आहोत. या समय तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर. तुझा जो संदेश आज आमच्यासाठी आहे प्रभू देवबापा तो आमच्यासाठी आशीर्वादित कर. तुझी इच्छा आम्ही समजून घ्यावी, मान्य करावी आणि त्याकरिता आम्ही स्वतःला तुझ्या हातात द्यावं. तुझं वचन देवबापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य जे आम्हाला नवीन करतं देवबापा, जे आम्हाला आरोग्य देतं प्रभू देवबापा, त्यात तुझं आमच्या जीवनामधून गौरव तू करून घे. पैत देवबापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य होतं, तुझी इच्छा आमच्यातून पूर्ण करून घे. प्रभू तुझे आभार मानत प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.
आज या शास्त्र भागावर मनन करीत असताना जो विषय तुमच्या समोर मला ठेवायचा आहे तो विषय म्हणजे उपासनेतील अर्पण, उपासनेमधील अर्पण, भक्तीमधील अर्पण. मागच्या रविवारी पाहत असताना आपण उपासनेमध्ये अंतःकरणाचं महत्त्व पाहिलं. ज्यावेळेस तुम्ही आणि मी भक्ती करण्याकरिता येतो त्यावेळेस त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणाची जी भूमिका आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न केला, त्याचं महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि भक्तीमध्ये, उपासनेमध्ये अंतःकरणाचं महत्त्व पाहत असताना आपण त्यामध्ये पाहिलं की केव्हा आमचं अंतःकरण देवापासून दूर आहे. कारण तो असं म्हणतो की हे लोक ओठांनी तर माझा सन्मान करतात परंतु यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. मग केव्हा आमचं अंतःकरण देवापासून दूर आहे हे आम्ही पाहिलं. त्यानंतर भक्तीमध्ये प्रतिसाद हा आमच्या अंतःकरणावर अवलंबून असतो यावर आपण विचार केला आणि योग्य अंतःकरणापासून केलेल्या भक्तीचा काय परिणाम होतो हे देखील आपण मागच्या रविवारी पाहिलेलं आहे. आज भक्तीमध्ये अर्पणांचं काय महत्त्व आहे, अर्पणे, यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. शास्त्रभाग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. तरी एक प्रश्न मला तुम्हा सर्वांना विचारायचा आहे आणि हा प्रश्न असा आहे की आम्ही या शास्त्रभागामध्ये पाहतो की नोहा याने एक वेदी बांधली आणि या वेदीवर त्याने शुद्ध पशु आणि पक्षी यामधून काही घेतले आणि त्यावर त्यांचं होमार्पण केलं. ज्यावेळेस नोहा हे होमार्पण करत आहे त्यावेळेस या भूतलावर किती कुटुंब आहेत, किती लोकसंख्या आहे पृथ्वीवर, किती कुटुंब, 2, 4, 6, 8, 10, किती कुटुंब आहे? एकच कुटुंब आहे, एकच कुटुंब आहे. बाकीचे कुटुंब कुठे गेलेत? आम्हाला माहिती आहे की 40 दिवस 40 रात्र जो पाऊस पृथ्वीवर पडला त्या पावसामुळं या पृथ्वीवरील सर्व जीव म्हणून जे आहेत त्यांचा नाश आम्हाला पाहायला भेटतो. फक्त नोहा त्याचं कुटुंब, जे तारू नोहाला परमेश्वराने बांधायला सांगितलं, जे तारू नोहाने बांधलं त्या तारवामध्ये जे आहेत तेच लोक या भूतलावर या अर्पणाच्या वेळेस जिवंत म्हणून आम्हाला पाहायला भेटतात. जे तारवामध्ये आहेत, जे ख्रिस्तामध्ये आहेत, आज ते लोक देवासमोर जिवंत अशा प्रकारचे आहेत. प्रियांनो, तारवामध्ये आमच्यासाठी संरक्षण आहे. नोहा आणि त्याचं कुटुंब तारवामध्ये सुरक्षित होतं. तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहोत. आणि मग ज्यावेळेस या पृथ्वीवरचं पाणी सुकून गेलं, कोरडी भूमी दिसू लागली, ज्यावेळेस नोहा आणि त्याचं कुटुंब त्या तारवातून बाहेर आलं, त्यांनी नोहाने त्या ठिकाणी वेदी बांधली आणि त्या वेदीवर त्याने होमार्पण केलेलं आहे. प्रियांनो, होमार्पण, अर्पण या ठिकाणी आम्ही नोहाला करताना पाहतो. ज्यावेळेस आम्ही अर्पणांबद्दल विचार करत आहोत त्यावेळेस आपल्या हे लक्षात येईल की भक्तीमध्ये अर्पण करणे हा एक महत्त्वाचा भाग आम्हाला दिसून येतो. अगदी जुन्या करारापासून मग पृथ्वीवरचं जे पहिलं कुटुंब होतं आदाम आणि हवा यांच्याही जीवनामध्ये आम्हाला भक्ती दिसून येते आणि त्याही कुटुंबामध्ये भक्तीच्या माध्यमातून देवाला अर्पण सादर करताना आम्ही त्यांना पाहतो. अर्पण करणे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. अगदी जुन्या करारापासून अर्पणे हा भक्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आम्हाला दिसून येतो. मग आज तुम्ही आणि मी अशा प्रकारे काही अर्पण करत आहोत काय? आम्ही परमेश्वरासमोर काही अर्पण घेऊन येतो काय? आजही आम्हाला भक्तीमध्ये अर्पणांचं काय महत्त्व पाहायला भेटतं, काय त्यांची भूमिका आम्हाला पाहायला भेटते?
आज जेव्हा तुम्ही आणि मी भक्तीकरिता या ठिकाणी बसतो, तुम्हाला आणि मला लक्षात येईल की आपणही परमेश्वरासाठी वेगवेगळ्या प्रकारची अर्पणं घेऊन येत असतो. भक्तीमध्ये आम्ही त्याला आमच्या ओठांचं स्तुतिरूपी जे अर्पण आहे ते आम्ही त्याला सादर करतो. आम्ही दान आणि दशमांश यांची अर्पणं घेऊन येतो. परमेश्वराच्या भांडारामध्ये आम्ही आमचे दान दशमांश घेऊन येतो. उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही त्याला करतो. आमची उपकार स्तुतिरूपी अर्पणं आम्ही त्याला सादर करतो. आजही तुम्ही आणि मी भक्तीमध्ये अर्पणं करीत आहोत आणि ही अर्पणं आमच्या भक्तीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून आज आपण भक्ती संदर्भात पाहत असताना भक्तीमधील अर्पणं ह्यावर विचार करत आहोत. मग प्रियांनो, तुम्ही आणि मी जी अर्पणं देवाला सादर करतो किंवा अगदी जुन्या करारापासून पहिल्या कुटुंबापासून ही अर्पणं जी आम्हाला दिसून येतात, यांचा उद्देश काय आहे? अर्पणांचा काय उद्देश आम्हाला पाहायला भेटतो? का बरं ही अर्पणं केल्या जातात? काय त्याच्या मागचा उद्देश आहे? पहिली बाब ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटते की परमेश्वराचा आदर करण्याकरिता आम्ही त्याला अर्पण घेऊन येतो. परमेश्वराचा आदर करणे, परमेश्वराचा आदर करणे. भक्तीमध्ये तुम्ही आणि मी परमेश्वराचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याची भेट घेण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस मागी लोक बाळ येशूला पाहण्यासाठी आले, त्यांनी आपल्याबरोबर अर्पणं आणली. आदर करण्याचा भाग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आदर होत नाही, आमच्या मानवी स्वभावाचा एक भाग आहे, आम्हाला असं वाटतं की माझा अपमान केला, त्याने माझा आदर केला नाही. होतात ह्या गोष्टी. वेगवेगळ्या प्रकारचे जे समारंभ फंक्शन्स जे होतात त्या ठिकाणी आम्हाला ह्या गोष्टीला घेऊन रुसवे फुगवे पाहायला भेटतात की माझा आदर त्यांनी केला नाही, माझा अपमान त्यांनी केला. व कधी कधी असं होतं की आदर तर केला परंतु योग्य प्रकारे आदर केला नाही. हा पण त्यामध्ये कधी कधी एक भाग पाहायला भेटतो. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचा आदर करण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्याविषयी आम्ही किती सावध असायला पाहिजे, किती जागृत आम्ही असायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही आमचे दान दशमांश घेऊन येतो, जेव्हा आम्ही आमच्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करतो, ज्यावेळेस आम्ही आमचे उपकार स्तुतिरूपी यज्ञ देवाला सादर करतो, प्रियांनो, ती आम्हाला अशा प्रकारे करायची आहेत की त्यामधून परमेश्वराचा योग्य आदर आम्हाला करता आला पाहिजे. परमेश्वराचा योग्य आदर आम्हाला आमच्या जीवनातून करता आला पाहिजे. दान दशमांश किंवा अर्पणे जी आहेत, परमेश्वराचा आदर करण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी घेऊन येत असतो. दुसरी बाब त्यामध्ये ही आहे की परमेश्वरावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही ती करत असतो. परमेश्वरावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी. मग आज स्वतःला हा प्रश्न करा की खरंच आम्ही परमेश्वरावर माझं प्रेम आहे म्हणून अर्पण सादर करतो किंवा आणखीन काही उद्देश माझा आहे? मी जी अर्पण सादर करतो त्यातून खरंच परमेश्वराचा आदर होतो का? हा एक प्रश्न तर आहेच. परंतु ज्यावेळेस मी अर्पण घेऊन येत आहे त्यामध्ये मी परमेश्वरावरील जे माझं प्रेम आहे त्या प्रेमामधून मी ती करत आहे काय? त्यातून खरंच माझं परमेश्वरावरील प्रेम व्यक्त होतं का? हा विचार करण्याचा भाग आहे प्रियांनो. परमेश्वरावरील प्रेम व्यक्त करण्याकरिता तुम्हाला आठवत असेल 10 तारखेच्या रविवारी आपण एका पापी स्त्रीबद्दल पाहिलं की जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे येऊन उभी राहते, आपल्या आसवांनी त्याचे पाय धुते आणि केसांनी ते पुसून काढते. आणि मग पुढं प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की हिने अधिक प्रीती केली आहे, हिने माझ्यावर अधिक प्रेम केलं आहे. ही पापी स्त्री प्रभू येशू ख्रिस्तावरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अलाबास्त्र कुपी घेऊन त्या ठिकाणी येते, महागडं तेल घेऊन ती त्या ठिकाणी येते प्रियांनो, आपलं प्रेम व्यक्त करण्याकरिता.
आणि आणखीन त्यामध्ये एक भाग आहे ज्यावेळेस आम्ही अर्पण करतो, तो म्हणजे त्याने जे आमच्यावर उपकार केलेले आहेत त्या उपकारांची जाणीव आम्हाला असते आणि त्या जाणीवेमधून आम्ही त्याच्याकरिता अर्पण घेऊन येत असतो. प्रियांनो, आपल्यापैकी असं कोणी आहे का जो असं म्हणेल की देवाने माझ्यावर एकही उपकार केला नाही, परमेश्वराचे माझ्यावर काहीच उपकार नाहीये? आपल्यापैकी कोणालाही हे बोलता येणार नाही प्रियांनो, कारण आमच्या नाकपुड्यामध्ये जो श्वास आहे हे देखील त्याचाच आहे, हा देखील त्याचाच आहे. आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आहोत, ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत, परमेश्वराची कृपा आमच्यावर आहे, त्याचे उपकार आमच्यावर आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाचा विचार करणार, अनेक उपकार त्याचे आमच्यावरील आम्हाला पाहायला भेटतील. आणि म्हणून स्तोत्र 103 मध्ये स्तोत्रकर्ता स्वतःला म्हणतो की त्याचे सर्व उपकार विसरू नको, त्याचे उपकार तू विसरू नको. तो आपल्या जीवाला सांगतो की हे माझ्या जीवा, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. परमेश्वराने जे तुमच्यावर आणि माझ्यावर उपकार केलेले आहे त्याची जाणीव ठेवून आम्ही त्याच्यासाठी अर्पण घेऊन येत असतो. प्रियांनो, परमेश्वरासाठी जी अर्पण आम्ही घेऊन येतो, आदर व्यक्त करण्यासाठी, त्याच्यावरील आमच्या प्रेमामुळं आणि त्याने आमच्यावरील केलेल्या उपकारांची जाणीव म्हणून. परंतु प्रियांनो, महत्त्वाचा भाग त्यामध्ये हा आहे की देवाला आमच्याकडून काय अर्पण हवं आहे. हा महत्त्वाचा भाग अर्पणांच्या बाबतीत आम्हाला पाहायला भेटेल की देवाला आमच्याकडून कोणत्या प्रकारच्या अर्पणांची अपेक्षा आहे, काय त्याला आमच्याकडून हवं आहे ना. आम्ही ज्यावेळेस कोणी आमच्यावर उपकार करतो, मग आम्ही पण त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. मग ते करत असताना जर आम्ही हे समजून घेतलं की पुढच्या व्यक्तीला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, तो माझ्याकडून काय अपेक्षित करतो, जर त्याची अपेक्षा जर मला पूर्ण करता आली, त्याच्या उपकारांची परतफेड करत असताना किंवा त्याने माझ्यासाठी जे काही केलं त्याच्या बदल्यात मला जर त्याच्यासाठी काही करायचं आहे, जर मला त्याची अपेक्षा पूर्ण करता आली, तर प्रियांनो, खऱ्या रीतीने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो आनंद मला पाहायला भेटेल. मग ज्यावेळेस मी परमेश्वरासाठी अर्पण घेऊन येत आहे, परमेश्वरासाठी मी वेगवेगळ्या प्रकारची अर्पणं सादर करत आहे, परमेश्वर देव माझ्याकडून काय अपेक्षा करतो, त्याची माझ्याकडून काय अपेक्षा आहे, जर ते समजून जर मला ती अर्पण करता आली, तर निश्चितच प्रियांनो ही बाब आमच्यासाठी आशीर्वादाची ठरते. यामधून परमेश्वर देवाला आनंद होतो. परमेश्वर देव आमच्याकडून काय अपेक्षित करतो. आता तुम्ही आणि मी आपले दान दशमांश घेऊन येतो. दान दशमांश करिता देवाने आम्हाला नियम लावून दिलेले आहेत. त्या नियमाप्रमाणे आम्ही परमेश्वराच्या भांडारामध्ये ती घेऊन येतो आणि ते आणल्यामुळं जे आमच्याकडं आमचं बाकीचं जे काही उरलेलं आहे त्यावर तो आम्हाला आशीर्वाद देतो. आमच्या उरलेल्या पैशांवर किंवा संपत्तीवर त्याचे आशीर्वाद आम्हाला पाहायला भेटतात. मग परमेश्वर देवाला फक्त हेच अपेक्षित आहे काय? परमेश्वर देवाला आमच्याकडून फक्त आमचे दान दशमांश पाहिजेत काय? काय हवं आहे परमेश्वर देवाला? प्रियांनो, हा एक महत्त्वाचा भाग आहे. जर आम्ही स्तोत्र 51 आणि 17 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं सांगतं की देवाचे यज्ञ, आम्ही पाहतो की नोहाने वेदी बांधली, त्या वेदीवर त्याने होमार्पण केलं, यज्ञ त्याने त्या ठिकाणी केला. तो म्हणतो, स्तोत्रकर्ता म्हणतो की देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अणुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही. देवाचा यज्ञ म्हणजे काय आहे? भग्न आत्मा. हा भग्न आत्मा म्हणजे काय आहे प्रियांनो? भग्न जे तुटलेलं आहे, फुटलेलं आहे, तुटलेलं हृदय, भग्न आत्मा, पश्चातापाने भरलेलं हृदय, पश्चातापाने भरलेलं जीवन,
हे परमेश्वर देवबाप आमच्याकडून अपेक्षित करतो. प्रियांनो, आम्ही आमचे कितीही दान दशमांश आणि वेगवेगळ्या प्रकारची अर्पणं देवाला सादर केली, परंतु जर आमच्या जीवनामध्ये पश्चाताप नाही, जर आमचा आत्मा भग्न अवस्थेत नाही, जर आम्ही आमच्या पापांसाठी दुःख करत नाही, जर आम्हाला त्याबद्दल वाईट वाटत नाही, तर प्रियांनो, आमचे दान दशमांश आणि आम्ही बाकीची करत असलेली अर्पणं याचे किती आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत हा विचार करण्याचा भाग आहे. परमेश्वराचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. तुम्हाला माहिती आहे की यज्ञ केल्यानंतर, अर्पण केल्यानंतर ते परमेश्वर देवबाप मान्य करेल किंवा नाही करणार हा नंतरचा भाग आहे. काईन आणि हाबेलाने अर्पण केली, एकाच्या अर्पणाचा आदर झाला, एकाचं मान्य झालं, एकाचं नाही झालं. परंतु स्तोत्रकर्ता म्हणतो की भग्न आणि अणुतुप्त हृदय तू तुच्छ मानणार नाही. परमेश्वर देव त्याचा स्वीकार करतो. ज्यावेळेस आम्ही तुटलेल्या हृदयाने, दुःखी अंतकरणाने, हे दुःख जगातील गोष्टींसाठी नाही, माझं हे नुकसान झालं, माझं ते नुकसान झालं, मला हा आजार झाला, मला तो आजार झाला, माझं हे माझं ते, जगातल्या दुखण्यासाठी दुःख नाही, तर देवा मी तुझ्या दृष्टीने हे वाईट केलेलं आहे, हे वाईट व्यसन माझ्या जीवनामध्ये आहे, हे पाप माझ्या जीवनामध्ये आहे आणि त्या सर्व वाईटाबद्दल दुःख, प्रियांनो, हे देवाला पाहिजे. अशा प्रकारे भग्न होऊन तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या समोर जायचं आहे. रोम 12:1 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आणखीन एक यज्ञ आम्हाला पाहायला भेटतो. ज्या प्रकारे या ठिकाणी म्हटलं की देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा, रोम 12:1 मध्ये आम्हाला आणखीन एक यज्ञ पाहायला भेटतो प्रियांनो. आणि हा यज्ञ म्हणजे आमची आध्यात्मिक सेवा म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि रोम 12:1 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तो असं म्हणतो, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणखीन एक यज्ञ आम्ही या ठिकाणी पाहतो ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमची शरीरे देवाला ग्रहणीय, प्रिय अशा प्रकारचं यज्ञ म्हणून तुम्ही समर्पण करा. भग्न आत्मा आणि आता शरीरे. प्रियांनो, लक्षात घ्या, देवाला तुमची अपेक्षा आहे, देवाला तुम्ही पाहिजे, देवाला जे त्याचवर विश्वास ठेवतात, मग तो पुरुष असो की स्त्री असो, देवाला तुमची अपेक्षा आहे. तुम्ही स्वतःला देवाच्या हातात द्यावं, तुम्ही स्वतःच अर्पण करावं, ही देवाची अपेक्षा आज तुमच्याकडून आणि माझ्याकडून आहे. प्रियांनो, यज्ञ करत असताना, होम करत असताना ज्या प्रकारे अग्नीमध्ये जाळल्या जातं तसं नाही प्रियांनो. आम्हाला आमची शरीरे तशी जाळायची नाही आहेत, आम्हाला आमची शरीरे देवाच्या हातात द्यायची आहेत. मग परमेश्वर देव काय करतो? परमेश्वर देव यामध्ये जे सर्व प्रकारचं वाईट आहे, जे सर्व प्रकारचं पाप आहे, ज्या सर्व व्यसनांनी आम्ही आमचं शरीर खराब करत आहोत, आम्ही जे काही करत आहोत, प्रियांनो, परमेश्वर देवाची इच्छा आहे की त्या गोष्टी आमच्या जीवनामधून निघून जाव्यात. आणि म्हणून परमेश्वराला तुमची आणि माझी गरज आहे. ज्यावेळेस आम्ही स्वतःला परमेश्वराच्या हातामध्ये देतो, परमेश्वर देवबाप आमचा स्वीकार करतो आणि मग आमच्यामध्ये बदल घडवून देव त्याचं गौरव करून घेतो, देव त्याचं गौरव करून घेतो. प्रियांनो, आमच्यासाठी ते महत्त्वाचं आहे, देवाचं गौरव तुमच्या आणि माझ्या जीवनाकडून. आज लक्षात घ्या, देवाला तुमची आणि माझी गरज आहे. त्याला आम्ही कोणती अर्पणं आणणार? अर्पणं आमच्या भक्तीचा महत्त्वाचा भाग आहे, परंतु देव आमच्याकडून कोणत्या अर्पणाची अपेक्षा करतो? तर आम्ही स्वतःचं अर्पण, स्वतःचं समर्पण आम्ही त्याला करावं. आणि मग ज्यावेळेस समर्पित व्यक्ती जे काही अर्पण करते ते आशीर्वादित होतं, ते आशीर्वादित होतं, ते आशीर्वादित होतं. प्रियांनो, हे आम्ही समजून घ्यावं, हे आम्ही लक्षात घ्यावं.
देव त्याचा उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेत असतो. आणि मग ज्यावेळेस देवाचं गौरव त्यामधून होत आहे, ज्यावेळेस ह्या अर्पणांचा सुवास वर जात आहे, ज्यावेळेस तुम्ही आणि मी करत असलेल्या भक्तीचा सुवास परमेश्वर देवबापापर्यंत पोहोचतो, ज्यावेळेस तो सुवास तो घेतो, प्रियांनो, त्या ठिकाणी काहीतरी घडतं, त्या ठिकाणी काहीतरी घडतं प्रियांनो. आणि ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. नोहाने वेदी बांधली आणि त्यावर अर्पण केली. पुन्हा थोडंसं तुम्हाला मागं घेऊन जातो मागच्या विषयाकडं. आमचं हृदयरूपी वेदी आम्ही परमेश्वरासाठी नीट करून ठेवावी. कारण आम्ही जे प्रत्येक अर्पण करतो, मग आमचे दान दशमांश असतील, आमची ओठांची स्तुतिरूपी अर्पणं असतील, आमची उपकार स्तुतीची अर्पणे असतील, आमची जी कुठली अर्पणे आहे, ते प्रत्येक अर्पण आम्ही हृदयरूपी वेदीवरून सादर करत असतो. याच ठिकाणाहून त्याचा धूर, त्याचा सुवास परमेश्वरापर्यंत जात असतो. आणि म्हणून आपलं हृदयरूपी वेदी परमेश्वरासाठी आम्हाला नीट ठेवायची आहे. आणि मग ज्यावेळेस त्याचा सुवास परमेश्वर देवबाप घेतो, काय होतं त्या ठिकाणी? नोहाने ज्यावेळेस हे होमार्पण केलं आणि मग परमेश्वराने त्याचा सुवास घेतला आणि परमेश्वराने मग एक निर्णय घेतला. नोहाने केलेल्या होमार्पणाचा सुवास घेतल्यानंतर परमेश्वर देवाने एक निर्णय घेतला आणि तो निर्णय अजूनपर्यंत आम्हाला पाहायला भेटतो. आणि जोपर्यंत ही पृथ्वी राहणार आहे तोपर्यंत नोहाच्या वेळेस घेतलेला परमेश्वराने निर्णय तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत टिकून राहणार आहे. आणि परमेश्वराने काय निर्णय घेतला आम्ही त्या ठिकाणी पाहतो. वचन 21 पासून परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इथपर भूमीला कधीही शाप देणार नाही. तो म्हणतो, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात, तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. तो म्हणतो की पृथ्वी राहील तोपर्यंत पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही वावयाची राहणार नाही. त्याने तेव्हा घेतलेला निर्णय अजूनपर्यंत कायम आहे. पुष्कळदा देवाचे लोक म्हणतात की इतकं वाईट आमच्या आजूबाजूला आहे, इतके दुष्ट लोक आमच्या बाजूला आहे, इतकं पाप वाढलेलं आहे, इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे, हे वाईट ते वाईट. देव का ह्या लोकांचं काही करत नाही? का देव ह्या लोकांचा नाश करत नाही? नोहाच्या वेळेस परमेश्वराने एक निर्णय घेतला. तो आठवतो की मनुष्याच्या मनातील योजना विचार हे बाळपणापासूनच वाईट आहे. आणि म्हणून त्याने ठरवलं की जोपर्यंत ही पृथ्वी राहील तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे, तोपर्यंत असंच चालू राहणार आहे. प्रियांनो, तेव्हाचा घेतलेला निर्णय आजही आम्हाला पाहायला भेटतो. ज्यावेळेस शल्मोन राजा झाला आणि त्याने देवासाठी अर्पण केली, त्यानंतर आम्ही पाहतो की देवाने त्याचा मनोरथ पूर्ण केला. त्याला जे पाहिजे होतं, जो वर त्याने परमेश्वराकडे मागितला, जे दान त्याने परमेश्वराकडे मागितलं, जे ज्ञान त्याने परमेश्वराकडे मागितलं, परमेश्वर देवाने त्याला दिलं. अब्राहमाने ज्यावेळेस अर्पणासाठी आपल्या एकुलत्या एक पुत्रावर सुरा उगारला, देवाने स्वतःचा पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवला. अब्राहमाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला राखून न ठेवता अर्पणासाठी त्याच्यावर सुरा उगारला. आम्ही पाहतो की मग देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवून दिलेला आहे. देवाच्या लोकांनो, आज जर आपण आपल्या स्वतःचं अर्पण देवाला करतो, आम्हाला माहीत नाही की त्याचा किती मोठा परिणाम येणाऱ्या दिवसांमध्ये होऊ शकतो. ज्यावेळेस नोहा हे अर्पण करत होता, त्याने विचार नव्हता केला की देव असा काही निर्णय घेईल. नोहाने नव्हता केला विचार असा. ज्यावेळेस शल्मोनाने ही अर्पण केली, त्याने नव्हता विचार केला की देव मला एवढं ज्ञान आणि एवढं वैभव देईल. मित्रांनो, आज जेव्हा तुम्ही आणि मी आपल्या स्वतःचं अर्पण करतो, लक्षात घ्या की देव त्याचा स्वीकार करून येणाऱ्या दिवसांमध्ये त्याचा किती मोठा परिणाम, अनेकांसाठी आशीर्वाद
त्यामधून मिळतील प्रियांनो, आज आम्हाला सांगता येत नाही. आज आम्हाला फक्त एकच करायचं आहे, एकच निर्णय आज आम्हाला घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे भग्न आत्मा हे देवाचं यज्ञ आहे. मला माझी आध्यात्मिक सेवा, माझं शरीर देवाला जिवंत, प्रिय, ग्रहणीय अशा प्रकारे समर्पित करायचंय प्रियांनो. आणि जर स्वतःचं अर्पण जर आज आम्ही करतो तर खात्री बाळगा, अद्भुत कार्य तुमच्या जीवनाकडून परमेश्वर करेल. प्रभू तुमच्या जीवनाचा उपयोग करेल. परमेश्वर देवबाप तुम्हास याद्वारे आशीर्वाद देऊ. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज परमेश्वर देवबाप तुम्हाला आणि मला काय या वचनांमधून सांगत आहे. आज तुम्ही आणि मी कदाचित आतापर्यंत आम्ही अर्पण तर करीत आहोत, आमचे दान दशमांश तर आम्ही आणत आहोत, परंतु भग्न आत्मा, तुटलेलं हृदय आम्ही परमेश्वरासमोर आणलेलं आहे काय, याचा विचार आम्हाला करायचा आहे. तो पश्चाताप आमच्या जीवनामध्ये आहे काय, याचा विचार आम्हाला करायचा आहे. देवाला आज माझी गरज आहे. देवबाप माझी अपेक्षा करतो, तो माझी अपेक्षा करतो. त्याला माझ्या स्वतःचं अर्पण पाहिजे. आज मी ते करू शकतो काय? माझं शरीर कदाचित आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनात आणि पापात मी घाणेरडं करून ठेवलेलं आहे, परंतु आज जर आम्ही आमच्या शरीराचं अर्पण करतो, देवाच्या हातात ते देतो, तर प्रभू ते स्वीकारेल, प्रभू ते स्वीकारेल. आणि प्रभू देवबाप ते नवीन करून, स्वच्छ करून अनेकांसाठी आशीर्वादित करेल. होय प्रभू देवबापा, आज त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. प्रभू त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. प्रेमळ देवबापा, आज त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. प्रभू होय देवबापा, आज त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवित आहोत प्रभू. होय पवित्र देवबापा, पुष्कळदा देवबापा, आम्ही अर्पणे तर घेऊन येतो, अर्पण तर आम्ही करतो, परंतु त्यातून तुझा योग्य आदर होत आहे की नाही हा विचार आम्ही करत नाही. आमच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे प्रेम आहे ते त्यातून व्यक्त होतं की नाही याचा विचार आम्ही करत नाही. आमचं सहाय्य कर प्रभू. आज जी तू अपेक्षा आमच्याकडून करतो त्याकरिता तू आमचं सहाय्य कर. तर देवबापा, आमच्यामध्ये आज जे निर्णय घेतात स्वतःचं अर्पण करण्याचं, प्रभू त्या प्रत्येकाला एक मोठं बळ आणि सामर्थ्य तू पुरव. आणि त्यांच्या आजच्या निर्णयामुळं, आज त्यांनी केलेल्या अर्पणामुळं येणाऱ्या दिवसांमध्ये मोठं अद्भुत कार्य तू घडवून आण प्रभू राजा. आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो देवबापा, तुझी स्तुती करतो देवबापा, तुझी स्तुती करतो. आणि प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि आशीर्वाद आपण घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. ते आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जा त्रेख्याला ध्यानांत
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.